हॅलो गाईज, मी शिवम कादरे आपलं कोकणीचा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट स्वर्गनगरी कोकणातून स्वागत करतो। तर मित्रांनो, कालपासून कोकणात मुसळधार पाऊस पडतोय आणि आज आपल्या खेड शहरात पाणी भरलं आणि आता मी कामावरती आज काय घरी जात नाही, कारण रस्ता पूर्ण जाम झाला आहे। खेड आपला रस्ता आमच्याकडे जाणारा सुसरी मार्ग आहे तो पण पाण्याखाली गेला आहे। तर आता मी जरा पाणी बघा जाते कसं भरलं आहे ते, कारण सर्वच लोक तिकडे खाली जातात पाणी बघा, तेव्हाही वेगळा आनंद असतो। तर मित्रांनो, इकडे खाली बोस्ते गावाला जोडणारा आपला रेल्वेचा ब्रिज आहे, जगबुडी नदीवरचा सर्वात जुना ब्रिज आहे आणि इकडे बघा किती लोक जातात खाली पाणी बघायला। खूप वेगळीच मजा आहे, सर्व लोक पाणी किती भरलं आहे हे बघायला झालं ते बघा। लोक परत देखील येतात खालून पाणी बघून। चला आपण पण जाऊया। तरी पण रस्ता चालू आहे, गाड्या येतात जातात। वाव, पाण्याचा स्पीड बघा किती आहे, सर्व लोक मित्रांनो, इकडे जगबुडी आपला जो विसर्जन घाट आहे तिकडे खूप सारं पाणी फुलायला लागेल। आता थोड्या वेळ जर असंच पाऊस चालू राहिला तर खूप सारे लोक इकडे पाण्यात भरले त्याचा आनंद घेतात। आता आपण जरा तिकडे मार्केटचं चित्र पाहून येणार आहोत, तिकडे किती काय पाणी भरलं ते आपण पाहणार आहोत जाऊन। वरना रस्ता होता, खाली नाला विला जायला अटक। तर मित्रांनो, इकडे आपण आता खाली सुवर्ण चौक परिसरात जातोय खाली। हे बघा तिकडे पण पाणी फुल आणि लोकांची बघायला गर्दी खूप आहे, लोकांची झुंबड बघा। पाणी भरलेले लोक खूप, आता दुकानदारांचं नुकसान होणार आहे यामध्ये, व्यापाऱ्यांचं वगैरे खूप सारं पाणी शिरलं आहे। माल बाहेर काढला असेल तर त्यांचं काही नुकसान नाही, पण लोकांचं फर्निचरचं वगैरे असं दुकानं आहेत ते कडधान्य वगैरे हे सर्व खराब होणार आहे पाण्याने। लोकांची गर्दी बघू द्या। आता आपलं यादव बघतो चेअरमन बघतो चेअरमनला सोडायचं नाही, सरपंच मित्रांनो, ताळ्याचा वाकणा परिसर, इकडे जिजामाता उद्यानचा परिसर, इकडे पण पाणी लागलं आहे। ताळ्याचं पूर्ण ओव्हरफ्लो झालं आणि इकडे संपूर्ण जे दापोली खेड जी वाहतूक आहे, रस्ता पाण्याखाली आहे आणि ती वाहतूक सर्व बंद आहे। तर मित्रांनो, खूप सारी गर्दी इकडे पण बघायला लोकांची आहे, पण खाली जाऊन पाहूया। तर मित्रांनो, पूर्णपणे दापोली खेड जो महामार्ग आहे आपला पाण्याखाली गेला आणि जी खाडीपट्ट्यातली गावं आहेत 28 गावं ती देखील या खेड तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे। इकडे बघा आपण पाहू शकता आपला शासकीय कोविड केअर सेंटर हा, त्याच्यात देखील पाणी शिरतंय। तर मित्रांनो, या पुराचा फटका आपल्या खेड बसस्थानकाला देखील बसलेला आहे व भरपूर सारे प्रवासी आज आपल्या खेड बस डेपोमध्ये अडकून बसले आहेत। तर मित्रांनो, आपला दापोली खेड हायवे पाण्याखाली गेल्यामुळे दापोली तालुक्याचा संपर्क आपल्या खेड तालुक्याशी तुटला आहे। तसेच खाडीपट्ट्यातल्या बहुतांश गावांचा संपर्क आज इथे तुटल्याने बहुसंख्य प्रवासी आज या ठिकाणी अडकून, तसेच शिरोळी, संगलट, कोरेगाव, अनसपुरे, फोपलवणे, भैरवली, करजी, पनाजी अशा सर्व गावांचा संपर्क आज या महापुरामुळे खेड तालुक्यात तुटला आणि आज ज्या वस्तीच्या फेऱ्यात त्या इकडे सर्व रद्द आहेत। आपण पाहू शकता सर्व एसट्या बसस्थानकात लागलेल्या आहेत आणि सर्व प्रवासी आपल्या बसस्थानकामध्ये अडकलेले दिसायला
अडकल्या दिसत आहे. तर मित्रांनो जेव्हा पूल खाली होईल तेव्हा ते आपलं घर गाठतील.